गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजले आहे 4:30 आणि हा व्हिडिओ मी व्हॉईस कव्हर करते कारण काल मला जमलं नाही बाबूमुळेही आणि त्यातली त्यात माझ्या मिस्टरांमुळेही. तब्येत खराब असल्यामुळे मला व्हिडिओ पोस्ट करायला जमलं नाही लवकर, म्हणून मी हॉस्पिटलला जाऊन आली आणि त्यानंतर बरं वाटलं आणि मग व्हॉईस कव्हर करायला घेतला. पण त्यामध्येच माझे मिस्टर मध्ये करत होते, त्यामुळे माझा मूडही खराब झाला आणि नंतर माझं कामही अडकून गेलं. तर मी एवढी मेहनत करते, एवढं कष्ट घेते, मग थोडेफार मदत करायला त्यांना नकोय का? तर यावर तुमचे काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तर परिस्थिती ही एक अशी गोष्ट आहे ना, की या परिस्थितीमध्ये कोण आपलं आणि कोण परकं हे ज्याला कळतं ना, तोच इथे जिंकला म्हणायचं. तर इथे 2 दिवसापासून तब्येत जरा खराब झालेली आहे. थ्रोट इन्फेक्शन मला झालेलं आहे आणि माझ्यामुळे माझा बाबूही इन्फेक्टेड झालेला आहे. तरीही मी कुठल्याही गोष्टीत थांबत नाही. मी आजारी असताना सुद्धा मी घरातली सर्व कामं बघते. बाबूलाही बघते. मिस्टरांचा टिफिन, चहा, नाश्त्यापासून ते छोटी-मोठी सगळी कामे मीच बघ. आता इथे माझ्या मिस्टरांची जरा लव्ह लँग्वेज वेगळी आहे. ते त्यातले नाही आहेत, की बायकोला आजारी असताना सुद्धा काहीतरी मदत करतील किंवा बायकोसाठी काहीतरी करतील. ते त्यामधले आहेत. तू आजारी आहेस, मग एकतर मॅगी तरी बनव, नाहीतर मग भात तरी बनव. आणि मग मला हे करावंच लागतं. पण मी एकटी शेरनी आहे शेरनी. कितीही कठीण काळ येऊ दे, कितीही कठीण परिस्थिती येऊ दे, मी हलत नाही. स्वतः एवढी सेल्फ इंडिपेंडेंट आहे, की मला कुणाच्याही कामाची, आधाराची अजिबात गरज नसते. मी आजारी पडले तरी स्वतःची कामं स्वतःच करते. इव्हन स्वयंपाक घरातली कामं सुद्धा मी स्वतःच करते. मी मिस्टरांकडनं कसलीही अपेक्षा ठेवत नाही. हो, जेव्हा मी आजारी असते तेव्हा तरी माझी अपेक्षा असते, की त्यांनी काहीतरी इमर्जन्सी फूड बनवावं आणि मला थोडा आराम द्यावा. पण तेही त्यांच्याकडनं शक्य होत नाही. मग मी जराशी चिडले, की थोड्या वेळासाठी ती घरातली थोडीफार कामं करतात आणि परत जैसे थे. मी इथे मिस्टरांबद्दल बोलते, म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे, की ते वाईट आहेत किंवा आम्हा दोघांच्या रिलेशनमध्ये काही प्रॉब्लेम आहेत. तर असं अजिबात नाही आहे. आम्हा दोघांचा खूप सखी संसार आहे. पण काही पुरुष असतात ना, इमोशनली अनअवेलेबल, हे त्या प्रकारचे आहेत. त्यांची लव्ह लँग्वेज जरा वेगळी असते. गोष्ट जर आपल्याला कळत असेल, मग आपण समजून घ्यायला काय हरकत आहे. तर मी इथे घरातली कामं, बाबूला बघणं आणि आता स्वतःसाठीही काहीतरी करायचा निर्णय मी घेतलेला आहे. तोपर्यंत यामध्ये मी यशस्वी होत नाही, तोपर्यंत तर मी थांबणार नाही. मग मला कोणीही थांबवलं, अडवलं तरी मी थांबणार नाहीये, की मी खूप कठीण परिस्थितीतून बाहेर पडली आहे आणि स्वतःला कसं सावरायचं आणि कसं पुढे घेऊन जायचं, या गोष्टी खूप मला शिकायला मिळालेल्या आहेत. वेळेने आणि ह्याच कठीण परिस्थितीने काही चांगले दिवस आणि काही वाईट दिवसही दाखवलेले आहेत. त्यामुळे मी अजिबात डगमगत नाही. सामोर येईल त्याला तोंड देण्याची हिंमत माझ्यामध्ये असते. चला तर मग इथे मी सर्वात आधी अंघोळ करून घेतली होती आणि गरम पाणी करून मिठाच्या गार्गलिंग करून घेतल्या होत्या. त्यानंतर पीठ मळून ठेवलं होतं, एकीकडे चहा ठेवला होता आणि आज डब्याला बनवायची होती गवारीची भाजी. मग त्यासाठी ही तयारी करून घेतली. त्यासाठी गवारीचे तुकडे करून घेतले. गवारी हळद मिठामध्ये शिजवून घेतली आणि अशी मस्त मसाल्यामध्ये फोडणी दिली. हो, चविष्ट गवार करण्यासाठी ती आधी शिजूनच घ्यावी लागते आणि मग शेवटी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा थोडाफार कूट केलेला टाकून द्या, ती अजूनच चविष्ट लागते. मग आता इथे स्वयंपाकही झाला होता, नाश्ताही झालेला होता आणि आजचा मेनू डब्यामध्ये असा छानसा होता. गवारीची भाजी मिस्टर तर खात नाहीत, पण तरीही मी बनत असते कारण जेवणामध्ये त्यांचे खूप नखरे असतात आणि ते नखरे झेलायची वेळ माझ्याकडे नसते. आजारी असतानाही एवढा विकनेस आलेला होता, की अक्षरशः उभंही राहवत नव्हतं किचनमध्ये. तरी सुद्धा मी स्वयंपाक बनवला. त्यानंतर मग नारळ पाणी घेतलं, बाबूलाही दिलं. तोही आजारी पडलाय म्हणून त्याच्यासाठीही इथे मी मेडिसिन घेऊन आले आणि त्यालाही सर्वात आधी मेडिसिन दिलं. आता इथे आपण स्वतः एक नर्स असल्याचे आणि एक आई नर्स असल्याचे फायदे किती आहेत हे माझ्यासारख्या नर्सेस चांगल्या प्रकारे समजू शकेल. आता आजारी पडल्यामुळे त्याच्याही तोंडाला चव नव्हती, त्यामुळे मी त्याला बटाट्याचे फ्रेंच फ्राईज करून दिले. नंतर त्याचा पुढचा डोसही देऊन घेतला. असा होता आजचा मोटिवेशन व्लॉग.